आम्हाला काही गरज नाही त्या लाईनीची। जर एवढा पैसा करोडो रुपये घालवून प्रोजेक्ट केला आहे, त्या लाईनीतून जर पाणी जातच नाही मिळत आणि खाडीतच आमच्या पडत आहे, तर त्या लाईनचा उपयोग काय? बंद करा, म्हणून आम्ही बंद करतो साहेब। आम्हाला गुन्हे दाखल झाले तरी काय नाही, असं मरण्यापेक्षा असं आम्ही गावासाठी काहीतरी काही उद्योजकांच्या फायद्यासाठी नवापूरकरांवर लादलेला हा अन्याय आहे। या अन्यायाच्या विरोधात आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला काहीतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे। तुम्ही आता साहेब आता तुम्हाला विनंती करतो, तुम्ही इकडे बसलेले आहेत, आज तुम्ही ह्या पदावर आहात म्हणून आता आम्ही येणार, तुम्हाला काही वाटेल तसं बोलून जाणार। तुम्ही त्याच्याशी किती निगडीत आहे ते तुम्हाला माहिती, तुम्ही त्याच्यात तुमचे हात टेबलाखाली आहेत की टेबलाच्या वर आहेत, पण आम्ही जेव्हा बसतो ना, आमच्या मुलांवर आमच्या परिवारावर जेव्हा आरोप होतो ना, तेव्हा आमचं रक्त असं सडसडते। का तर आम्ही त्याच्यामध्ये 10 पैशाची कुठे बांधील नाही। तुम्हाला पण माहित असेल ना का तुमच्याकडे आम्ही काम आरोप सहन करायचे तुमचे। साहेबांना पण माहित आहे, साहेब पण क्लिअर करतील ना की कधी सरपंच मॅडम नवापूरचे आलेत का, नवापूरसाठी हे द्या का, माझ्या पर्सनल कामासाठी हे द्या असं सांगायला, तर आमच्या ह्या बसलेल्यांपैकी कोणी आलेलं का? म्हणजे ते क्लिअर आहे ना का आम्हाला त्याच्याशी साहेब आजपर्यंत आम्ही त्या गोष्टीशी निगडीतच नाही मिळत। आम्हाला कधीच वाटलं नाही, आम्हाला असंच वाटतं आपल्या जवळ MIDC आहे, लोक शांतपणे कामाधंद्याला जायला पाहिजे, त्यांची रोजीरोटी कमवायला पाहिजे, 2 पैसे हाताशी घ्यायला पाहिजे, सुख समृद्धीने सगळे नांदले पाहिजेत, पण नियमाला राहून की तुम्ही आम्हाला जर रोजगार देतात पण आमच्याच दारात जर घाण टाकून आम्हाला ते मरण देत असेल तर काय उपयोगाचं? त्याच्यापेक्षा त्या खाडीतले आम्ही स्वच्छ खाडीतले मासे पकडून विकून आनंदाचं जीवन जगलेलं बरं ना। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी प्रमोद गजबी आहे। मित्रांनो, आपण तारापूर औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर 1 व 2 या कार्यालयासमोर आपण आलो आहोत। माझ्या मागच्या साईडला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय 1 व 2 आहे। तुम्ही बघू शकता हे बंद आहे। हे शुक्रवारी 3 ते 4 वाजता हे बंद होते आणि डायरेक्ट सोमवारी 11 वाजता हे उघडते। तर 3 दिवस हे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील इंडस्ट्री जे उद्योजक आहेत त्यांच्या कंपनीला हे आशीर्वाद देतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा व जल प्रदूषण वाढ झालेली आहे। तुम्ही बघू शकता की काल एक शिष्टमंडळ नवापूरचं शिष्टमंडळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय तारापूर एक उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांना भेटायला आला होता। शिष्टमंडळाने त्याला काही प्रश्न विचारले। शिष्टमंडळामध्ये नवापूरचे ग्रामपंचायतचे सरपंच अंजली बारी, उपसरपंच खगेश पागधरे, ग्रामपंचायत सदस्य राकेश पागधरे, कमलेश बारी व इतर सदस्य हे आले होते। त्यांनी जाब विचारला, त्यावेळेस येथील जे उपप्रादेशिक अधिकारी आहेत राजू वसावे यांनी त्याला उडवडीची उत्तर दिली। त्यांनी ते नंडरसील कंपनीमध्ये जे आग लागली होती त्याच्या उत्तर दिले की ते त्या कंपनीला बुजवताना मारले, ते फॉर्मचं पाणी ते नवापूरला गेलं, त्यामुळे ते खाडी प्रदूषित झाली, असे उडवडीची उत्तरे येथील अधिकारी राजू वसावे यांनी दिलेली आहे। हा राजू वसावे यांची अनेक तक्रारी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही 2 वेळा तक्रार केली, आम्ही जनता दरबारमध्ये याची तक्रार केली, मात्र यांच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई झाली नाही। मित्रांनो, ह्या अधिकारी पूर्णपणे भ्रष्ट आहे। ह्यांना माहिती आहे की हे जे नवापूरच्या समुद्रात जे प्रदूषित पाणी गेलेलं आहे सांडपाणी, हे बजाज हेल्थकेअर कंपनीचे पाणी आहे। कारण बजाज हेल्थकेअर N126, N127, N129 आणि N178 ही बजाज हेल्थकेअरचे 4 प्लांट आहेत। या 4 प्लांटमध्ये बिनदिगतपणे लाखो लिटर पाणी शुद्धीकरण न करता डायरेक्ट सोडून देतात। आम्हाला असंही मिळालं की CETP यांना काही पाणी सोडण्याची सांडपाणी सोडण्याची परवानगी दिलेली आहे, मात्र ते पाणी शुद्धीकरण करून सोडायला त्यांनी परवानगी दिली असेल, मात्र हे बिनदिगतपणे प्रदूषित पाणी भुयारी मार्गाने पाणी सोडतात। ह्यांना 2-3 वेळा पकडलं आहे। मी स्वतः ह्यांना 2023मध्ये यांच्या 6 डिसेंबरच्या दिवशी आम्ही यांची रासायनिक सांडपाणीची पाईपलाईन पकडली होती। त्यावेळी त्यांच्यावरती ती सांडपाणी पाईपलाईन MIDCनी व MPCBच्या अधिकाऱ्यांनी ती काढून यांच्यावर कारवाई केली होती, मात्र यांच्यावर कारवाई झाली नव्हती। आणि आज परत त्याच ठिकाणी या लोकांनी त्या बजाज हेल्थकेअर कंपनीनी N219च्या गेटच्या मधोमध हे रासायनिक सांडपाणी भुयार पाईपलाईन टाकलेलं आहे आणि तिथून ते लाखो लिटर पाणी प्रतिदिन सोडतात। आणि या सहकार्य तेथील जे ETP ऑपरेटर आहेत, ETP ऑपरेटर तसेच अमोल माछी, कुशवा आणि सोनू असे 3-4 लोक आहेत जे त्याला मदत करतात। अविनाश सिंग असे 4 लोक आहेत। हे 4 लोकांच्या चांडाळ चौकडी हे त्या कंपनीतील रासायनिक सांडपाणी सोडण्यास सहकार्य करतात। ह्यांची चौकशी झाली पाहिजे आणि येथील जे MPCBचे अधिकारी, जे भ्रष्ट अधिकारी आहेत यांचीही चौकशी झाली पाहिजे। हे ते खूप हप्ते घेतात, त्यामुळे हे समुद्राचं पाणी प्रदूषित होतं। तुम्ही बघू शकता आता हे कार्यालय बंद आहे। आज 3 दिवसापासून हे कार्यालय बंद राहणार, शुक्रवार, शनिवार, रविवार, हे सोमवार येतील। हे 3 दिवस आज येथील विषय एवढे संवेदनशील असताना सुद्धा ह्यांना याची काही पडलेली नाही आहे। येथील जे अधिकारी आहेत हे मंत्रालयावरून सरळ इथे आले, ते आदिवासी समाज असल्यामुळे ते याचा फायदा घेतात
आज त्या आदिवासी समाज असल्यामुळे त्याला पदोन्नती मिळत आहे मात्र त्याची पदोन्नती न होत मिळता त्याला डिमोशन केलं पाहिजे, त्यांना निलंबित केलं पाहिजे अशी इकडची लोकांची मागणी आहे. आता आम्ही एक स्वाक्षरी अभियान राबवणार आहेत की उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांना डिमोशन करा, यांच्या निलंबित करा, यांना कुठल्याही प्रकारची पदोन्नती देऊ नका. समाजाचा असं असला आदिवासी समाज असल्यामुळे त्याला पदोन्नती मिळते, समाज बांधव बघू नका. त्यांच्यावर किती तक्रारी आहेत, किती लोकांनी तक्रारी केली आहे, किती लोकांची तक्रारी अर्ज त्यांनी तक्रार अर्जावरून याच्यावर कारवाई झालेली आहे. ह्याच्याकडे बघून यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. तुम्ही बघू शकता कॅमेरामॅन पिछे दिखे, ती प्रदूषणची हवा एअर पोल्युशनची गाडी बंद स्थितीत आहे. ती फक्त नावासाठी आहे. लाखो रुपये इथे शासन खर्च करते की बाबा एअर पोल्युशनमध्ये कंट्रोल आणायला पाहिजे, नियंत्रण आणायला पाहिजे. मात्र कुठल्याही प्रकारचे नियंत्रण आणण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला यश आलेलं नाही. राजीव वसाव्यांनी 2023 पदभार घेतल्यापासून या भागातील जल प्रदूषण हवा प्रदूषणमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि या सर्वस्वी जबाबदार उपप्रादेशिक अधिकारी राजीव वसावे. ती लिकेज पूर्ण दुरुस्त करा, मगच तुम्ही चालू करा. आता संप आम्हाला बंदच करायचं, तुम्ही मध्ये यायचं नाही. कारण का तुम्ही का नाही यायचं साहेब? कारण गेल्या 6 महिन्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला 2 वेळा पत्रावर केला. आमची पत्राची रिसिव्ह साठी तुम्ही दिली आहे, त्याच्यावर उत्तर तुम्ही आम्हाला अजून परत दिलेलं नाही. 6 महिने झाले इकडे आम्ही वारंवार फेऱ्या मारून आपण न्यूजला बातमी पण इकडनंच लावली होती. साहेबांची आम्हाला भेट नाही. आम्ही दिलेल्या पत्रावर त्यांनी काय कारवाई केली हे सुद्धा आम्हाला उत्तर नाही. आता काल इमिजिएटली ऍक्शन घेतल्यानंतर लागूनच 9 वाजता सॅम्पल घ्यायला रात्री पाठवलं. सॅम्पल तर घ्यावंच लागेल ना. मग तुम्ही एवढे दिवस झोपला होता सकाळी होते ना आणि सर पण ते कायच नाही दिसणार ना. तुम्ही आणि पाणी वाहून येतं ना नंतर. घ्यायला आणि पाणी भरती येते, भरती आल्यावर तुमचं ते हो सॅम्पल कायच मॅडम, मतलब नाही राहत. एमआयडीसीची पाईपलाईन लिकेज आहे. वसावे साहेबांचं म्हणणं असं आहे एमआयडीसी ला जाऊन भेटायचं, तुमची लाईन लिकेज आहे, MIDC ला पण चालू करा, सर्व तुमचे एकत्र काम आल्याशिवाय बंद यांची बंद उत्तरं करा. आपल्याला भेटणारच नाही. आम्हाला तुमची कारण लाईन काय, लिकेज पाहिजे नाही. प्रत्येकजण एकमेकावर सोपून देतात. नाही जायचं. एमआयडीसी आहे का? एमआयडीसी लिकेज आहे. म्हणजे प्रदूषण म्हणजे सॅम्पलिंग तुम्ही करते पण त्याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे? MIDC. एमआयडीसी आणि त्याच्यावरती काहीतरी ते टीएपीएस काहीतरी ते सर ज्या वेळेस तुमच्याकडे तक्रार येते त्याच वेळेला तुम्ही सॅम्पल चेक करतात की तुमच्या चेकलिस्ट प्रमाणे चेक करतात? रेग्युलर पण sampling असते. आणि जर समजा MIDC तुम्ही सांगतात की त्यांची पाईपलाईन जे काही चेंबर आहेत ते लिकेज आहेत, मग लिकेज असून सुद्धा त्या ठिकाणी तो प्रदूषण केलं जातं? Repair करतात, त्यांची टीम डिप्लॉय नाही, मग तुम्हाला आयडेंटिफाय झालं की हे लिकेज असून सुद्धा तुम्ही त्याच्यातूनच ते केमिकल का सोडलं जातं, वेस्टेज का सोडलं जातं? लिकेज आहे मग त्याच मार्गाने का सोडलं जातं? नवापूरच्या खाडीतून आणि लिकेज झालं सालवडला. नाही ते ना